वक्तव्य केलेलं होतं, जर बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण दिलं गेलं तर पहिला राजीनामा देणारा व्यक्ती मी असणार, असे एक ठाम वक्तव्य केलेलं होतं। आता तुमच्या समाजाचे आंदोलन होणार आहेत का रस्त्यावरती? आता बघा, प्रत्येक तालुक्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आरक्षण बचाव मोर्चा आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आहे। माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा उद्या आहे मोर्चा। पण एक काय आज थोडी घटना झाली आमच्या जिल्ह्यामध्ये, एक मर्डर झाला होता आणि त्याच्यासाठी मोठी घटना झाली आहे, म्हणून 144 का कोणता कायदा लावला आहे, म्हणून उद्या कदाचित तो मोर्चा आमचा कॅन्सल होतील। पण आम्ही ठरवलं आहे का महाराष्ट्रातला शेवटला तालुकापासून तर राज्य लेवलपर्यंत आमचे वेगवेगळे तारखे घेतली आहे आणि त्या पद्धतीने आमचा मोर्चा होतील। आमच्या नंदुरबार जिल्ह्याचा मोर्चा आम्ही 7 तारखेला आयोजित केला आहे, कारण 7 तारखेला आम्ही पूर्ण आदिवासी समाज, ते कर्मचारी असेल, सगळे मिळून आम्ही तिथे मोर्चा काढणार आहे। कारण काय असतो, कोणीही आला आणि आम्हाला सांगतो का बाबा आम्हाला आरक्षण द्या, बाबासाहेबांचे आरक्षण आहे, त्याने ज्याच्या त्याचा विभाग वाटून दिला आहे। पण कोणीही आता तुम्ही सांगता तसं मुद्दाम भानगड करता का, मुद्दाम राजकारण करता का, होऊ शकतो, पण प्रत्येकाला का वाटून राहिलं का आदिवासीमध्ये यायचं? ज्याच्या त्याचं आरक्षण आहे। बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, त्यांना वेगळं आरक्षण 11% आहे सगळं मिळून। आमचं 60%च कसं काय पडतं ते मला समजत नाही, कारण 11% जास्ती का 60% जास्ती? आमचं जेव्हा 47 जमात आहे, याच्या जर पोट जात केली तर आमच्या 180 जाती आहे। मग 180 जात्यामध्ये जर अजून दुसरे आले तर त्यांना काय कमी आरक्षण वाटतो का आमचंच आरक्षण पडतो हे काही समजत नाही। म्हणून आम्ही आमचं आरक्षण बचाव म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलनही करणार आहे। कारण आज जे सर्व आमच्या समाजाचे वेगवेगळे संघटन आहे, ते सर्व संघटनांचे अध्यक्ष आमचे जिरवड साहेब असेल, गावित साहेब असेल, नामटे साहेब असेल, जे आहे आमच्या जुने भुसारा साहेब असेल, हे सगळे आम्ही बसून एक आज हे चर्चा केली की बाबा आपल्याला पुढे रणनीती कशी करायची। आपलं आरक्षण आपण बघा, कोणत्याही समाजाचा आरक्षण कोणी मागत असेल तर आम्ही वाचवण्यामध्ये आम्हीही सक्षम आहे। आणि मी बोललो आहे ना का जर असं झालं तर मी सरकारमधून बाहेर पडेल, ते मी बोललो आहे। ही जी मागणी होते बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण द्यावं, या सगळ्यामध्ये काही ओबीसी नेते देखील समर्थन या वक्तव्याचं करताना पाहायला मिळतात। बघा, कोण काय बोलतो ते याच्यावर आम्हाला जायचं नाही। आम्हाला एज आहे का ते आमचं आरक्षण घेऊ शकत नाही, ते गेजेटमध्ये काहीच तथ्य नाही, पण ते सांगताय त्या गेजेटमध्ये आम्ही एक आदिवासी आहे, पण आदिवासी एक ठिकाणी उल्लेख नाही, म्हणून आम्हालाही माहिती आहे ते काय आमचं आरक्षण घेऊ शकत नाही। पण आम्ही ते घेऊ शकत नाही म्हणून गुपचूप बसणार नाही, आम्हीही त्याच पद्धतीने जाणार आहे। कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही सक्षम आहे। आम्ही आदिवासी आता काय डोरफोक नाही, आम्ही लढणारे आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।